नमस्कार मित्रांनो, ओम श्री भैरवाय नमः. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कर्णपिशाचनी बद्दल बोलणार आहेत. कर्णपिशाचनी नाव ऐकून काही व्यक्ती खूप खुश होतात. तुम्ही कर्णपिशाचनीला सिद्ध करून कोणत्याही व्यक्तीची भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमानकाळ व त्याच्या मनामध्ये काय चालले आहे ते सर्व जाणून घेऊ शकता. तर मित्रांनो, कर्णपिशाच म्हणजे नक्की कोण असतात? तर कर्णपिशाच म्हणजे शापित देवी देवता असतात व ते शापित असल्याने ते धर्तीवर भटकत असतात. कर्णपिशाचनी हे हिंदू धर्मातील एक रहस्यमय आणि शक्तिशाली तंत्र मानले जाते. कर्णपिशाचनीच्या साधनेत यंत्र, मंत्र, तंत्र आणि विशेष विद्येचा वापर केला जातो. या साधनेच्या माध्यमातून साधक अदृश्य शक्तींना नियंत्रित करू शकतो आणि त्यांच्याकडून विशेष प्रकारच्या कार्याची पूर्तता करून घेऊ शकतो. कर्णपिशाचनीची साधना साधकाच्या जीवनात विविध प्रकारचे लाभ देऊ शकते. आर्थिक समृद्धी. कर्णपिशाचनीची साधना केल्याने साधकाला आर्थिक संकटातून मुक्ती मिळते आणि धनधान्याची प्राप्ती होते. शत्रुनाश. साधकाच्या शत्रूंचा नाश करण्यासाठी कर्णपिशाचनीची साधना उपयुक्त ठरते. ती शत्रूंच्या कारवायांना निष्काळ करते. मानसिक शांती आणि आत्मविश्वास. कर्णपिशाचनीची साधनेमुळे साधकाला मानसिक शांती आणि आत्मविश्वास प्राप्त होतो. या साधनेने साधकाला त्याच्या जीवनातील कठीण प्रसंगावर मात करण्याची शक्ती मिळते. संपत्ती आणि संपदा. कर्णपिशाचनीची साधनेच्या माध्यमातून साधक संपत्ती आणि संपत्तीची प्राप्ती करू शकतो. ती विविध प्रकारच्या समृद्धीचा मार्ग खुला करते. जादू आणि टोणगे. कर्णपिशाचनीच्या साधनेच्या साधकाला जादू, टोणगे आणि अन्य तांत्रिक विद्यांमध्ये प्रावीण्याचे प्राप्त होते. ती विविध तांत्रिक शक्तींना नियंत्रित करू शकते. कर्णपिशाचनी सिद्ध करण्याची प्रक्रिया. साधना प्रारंभ. साधनेच्या सुरुवातीस साधकाने एक शांत, एकांत आणि पवित्र जागेची निवड करावी. या जागेत कोणत्याही प्रकारची अडथळा येणार नाही याची काळजी घ्यावी. साधनेच्या दिवसांमध्ये सात्विक आणि पवित्र आहार घेतला पाहिजे. आसन आणि स्नान. साधनेच्या सुरुवातीस साधकाने कुशासनावर बसावे. साधकाने पूर्वेकडे तोंड करून आसन धारण करावे. साधनेच्या ठिकाणी गणपती, काली, दुर्गा किंवा शिव यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजा करावी. मंत्र जाप. कर्णपिशाचनी साधनेत मंत्र जापला विशेष महत्त्व आहे. मंत्र हा दिलेला आहे. जपाची संख्या. साधकाने साधनेच्या प्रारंभी 1,25,000 वेळा मंत्र जप करावा. या मंत्र जापामुळे साधकाला पिशाचनीची कृपा प्राप्त होते. मंत्र जापासाठी रुद्राक्ष माळेचा वापर करावा. होम आणि आवाहन. साधनेच्या समाप्तीला होम करावा. होमात तीळ, घी, साखर आणि तांदळाचा वापर करावा. या होमाने पिशाचनीची सिद्धी प्राप्त होते. ध्यान आणि धारणा. साधकाने ध्यान आणि धारणा केली पाहिजे. ध्यानाद्वारे साधकाने पिशाचनीच्या रूपात अनुभव घ्यावा आणि तिचे आवाहन करावे. साधनाच्या माध्यमातून साधक पिशाचनीशी संपर्क साधतो. स्वप्न आणि दर्शन. साधनेच्या कालावधीत साधकाला स्वप्नात किंवा ध्यानात कर्णपिशाचनीचे दर्शन होते. दर्शनाच्या माध्यमातून पिशाचनी साधकाला मार्गदर्शन करते आणि त्याच्या समस्यांचे निराकरण करते.
व्रत आणि नियम. साधकाने साधनेच्या काळात ब्रह्मचर्याचे पालन करावे. तसेच साधनेत सात्विक आहार घेतला पाहिजे. नियमाचे पालन केल्याने साधनेत यश मिळते. पूजा आणि अर्पणा. साधकाने दररोज पिशाचिनीची पूजा करावी आणि तिला विविध प्रकारचे नैवेद्य अर्पण करावेत. नैवेद्यात फळे, मिठाई आणि फुलांचा समावेश करावा. सिद्धिप्राप्ती. साधनेच्या समाप्तीला साधकाला पिशाचिनीची सिद्धी प्राप्त होते. सिद्धी प्राप्त झाल्यानंतर साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तर मित्रांनो, ही साधना करताना आपले गुरु किंवा एक तांत्रिक असणे खूप गरजेचं आहे. कारण या साधनेत एक छोटीशी चूक जरी झाली तरी तुमचा जीव जाऊ शकतो. तर मित्रांनो, कर्णपिशाचिनीबद्दल तुमचे काय मत आहे कॉमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. ओम श्री भैरवाय नमः.